लई दिवसानं आज टमटममध्ये बसायचा योग आलेला होता बघा. ओगलेवाडी स्टँडवर पोहोचल्यानंतर ओगलेवाडी ते बस स्टँड आपलं कराडचं, तिथं आम्ही डुगडुगनं जाणार होतो. आपल्या बारक्या सासूला तर पुढं बसायला भेटलं व जामच मज्जा केली बघा राव त्यांना. बस स्टँडच्या बाहेरचं दृश्य बघा. संध्याकाळचे 6 वाजलेले होते. अंधार पडतच होता. अहो पोचतोय ना पोचतोय तर आपली इष्टी लागलेलीच होती ना शेडगेवाडीची. अहो धावत पळत पोचलं, म्हणलं लालपरीमध्ये बसायला भेटल तर नाही हो, ही सफेद परी होती. लई दिवसाने एसटी मध्ये बसलो, ते पण मागच्या सीटवर. ढबाक 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 करत कधी 7 वाजता पोचलो बघा. पाका अंधार भुडूक झालेला होता. आमच्या फाट्यावरती सासरे बुवा न्यायला आलेले होते. आमच्या दोघांची खुशी बघताय गावाला आलो म्हणूनच. लांबनं बघा आमचं घर कसं दिसतंय रात्रीच्या अंधारामध्ये. सासूबाईने लगेच दरवाजा खोलला बघा आणि आपल्या कारभाऱ्याने जाऊन मिट्टीच मारली. बाबा किती पोरग किती पण मोठं होते, पण आईच्या पुढं बारकं बाळच असतं. ही आपली बारकी सासू. सगळ्यांना पप्प्या भेटल्या, नातवाला भेटली, लेकाला भेटली, मग सुनला का नको. चला उद्यापासून अजून मज्जा करूया.